नाही नाही, मराठी भाषा नक्कीच टिकली पाहिजे. महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या हिंदी सक्ती विरोधात आज महाराष्ट्र पेटून उठलाय. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी. हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मधांध तख्त फोडते मराठी. मित्रांनो, महाराष्ट्र भूमीतील मराठी भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी या गावाने उचललेलं पाऊल हे खरंच कौतुकास्पद आहे. चला तर पुन्हा नव्याने मी वर्षा चासकर गाव दौरामध्ये तुम्हाला घेऊन आले आहे अशाच एका खास गावात. भेटूया साताऱ्यातील भिलार या गावाला. इथल्या प्रत्येक घरात तुम्हाला वाचायला मिळतात 35 प्रकारच्या साहित्य संग्रहाची भरमसाठ पुस्तकं, ती देखील अगदी मोफत. वाचकांसाठी विना मोबदला आपल्या घराची एक खोली उपलब्ध करून देणारं हे गाव मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी मोलाचं योगदान देत आहे. या गावाचे संपूर्ण स्वरूप आपण मागील भागात पाहिलेच आहे, पण या गावाचा आदर्श घेत आज अंबेजोगाई सारखी गावं ही आपल्या गावाला पुस्तकांचं गाव बनवण्यासाठी आज पुढे सरसावताना दिसतात. हा संपूर्ण अट्टहास केवळ मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी. इतर राज्यांमध्ये त्यांना त्यांची भाषा टिकवून ठेवण्यासाठी विशेष असे प्रयत्न करावे लागत नाहीत, पण आज माझ्या मराठी मातीत रुजलेली मराठी भाषा तिची मुळं तिच्या जमिनीत घट्ट टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे. याहून वाईट गोष्ट आणि काय असणार आहे? मराठी असून मराठी माणसाला भैया ये भाजी कितने को दिया असं विचारणाऱ्या मराठी माणसाला ही सनसनीत चपराक आहे. मराठी आहात ना, मग लाजताय कशाला आणि घाबरताय कुणाला? अभिमानाने मिरवा आपली मराठी भाषा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.